जय भीम मित्रांनो. इतिहास साक्षी आहे की क्रांती नेहमी आंदोलनातूनच जन्माला आली आहे. काही आज या देशातील मंदबुद्धी लोक जंतर मंतरवर चाललेल्या आंदोलनाला हसतायत, तर काही मूक प्रेक्षक फक्त या आंदोलनाला बघतायत. पण त्यांना आणि या विरोधकांना सांगू वाटतं की जेव्हा जेव्हा या देशामध्ये अन्याय अत्याचार सामान्य जनतेवरती झाला आहे, तेव्हा फक्त आणि फक्त परिस्थिती कशाने बदलली असेल तर ती फक्त आंदोलनाने. आज दिल्लीच्या रणमैदानात आमचा मराठी वाघ अभिजित दिपके छाती ठोकपणे उभा आहे. त्याने सिद्ध करून दिले की तो एक खरा आंबेडकरवादी आहे आणि महापुरुषांच्या विचारांवर चालतो. बाबासाहेबांच्या विचारांचे रक्त जर अंगात असेल तर तो कुठल्या लाठ्याकाठ्यांना डगमगत नाही आणि अंगावर फेकलेल्या शाहीने त्याचे विचार काळे होत नाही. जर इतिहासाची पाने उलटून बघा, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध जर तलवार उपसली नसती तर हे स्वराज्य आपल्याला दिसले असते का? जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह केला नसता तर विषमतेच्या भिंती तुटल्या असत्या का? जर माता सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंनी दगड आणि शेणगोटे अंगावर झेलले नसते तर आजच्या माता भगिनी शिकू शकल्या असत्या का? इतिहास सांगतो की बदल फक्त घरी बसून फेसबुकवर कमेंट करून होत नसतो आणि त्यासोबतच सत्ताधाऱ्यांचे तळवे चाटून होत नसतो, तर आपल्या हक्कांसाठी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागतं. त्यासोबतच आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढावं लागतं. हा लढा आहे आपल्या हक्कांसाठी, हा लढा आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी. वी ऑल हॅव टू सपोर्ट दिस प्रोटेस्ट, वी ऑल हॅव टू सपोर्ट दिस यूथ बिकॉज वी ऑल वॉन्ट आवर नेशन हेल्दी. जय भीम, जय संविधान, जय भारत.